महिलांना लोकसभा आणि राज्य विधानसभेमध्ये 33% आरक्षण मिळावं यासाठी संसदेमध्ये 128 क्रमांकाचं बिल सादर करण्यात आलं होतं। लोकसभा आणि राज्यसभा यामध्ये हे बिल पास झालेलं आहे सप्टेंबर 2023 मध्ये। राष्ट्रपतींची ज्यावेळेस त्यावरती संमती मिळाली तर ती 106वी घटना दुरुस्ती म्हणून ओळखण्यात येते। परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचा हा पॉइंट आहे। या 106व्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये काही बदल करण्यात आले, जसं की 330A नुसार लोकसभेमध्ये, 332A नुसार राज्य विधानसभांमध्ये आणि 239A नुसार दिल्लीमध्ये जी विधानसभा आहे त्यामध्ये महिलांना 33% आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे। हे आरक्षण मात्र 2026 नंतर असणार आहे आणि ते 15 वर्षासाठी असणार आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि विजडम IAS या आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्यू।